आज आपण आहोत ते रिकामं घर भाग 2, द एम्प्टी हाऊस पार्ट 2. आता आपण काल जे पाहिलं होतं की रिकामं घर भाग 1 पाहिला होता आणि त्यामध्ये पाहिलं होतं की कसं काय अ, एखादं व्यक्ती जेव्हा ख्रिस्तामध्ये येतो आणि जेव्हा त्याच्या जीवनातून तो दुष्टात्मा जो असतो तो निघतो, तो कसा परत येतो आणि तो ते घर स्वच्छ पाहतो, सुशोभित केलेलं पाहतो, पण ते रिकामं असतं आणि ते रिकामं असल्यामुळे तो दुष्टात्मा परत एकदा येतो आणि त्यापेक्षा भयानक 7 असे दुष्टात्मे घेऊन येतो आणि त्या घराची अवस्था पहिल्यापेक्षाही भयानक असते. आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला देवापेक्षा जास्ती प्राधान्य देतो, त्यावेळेस ही दुर्घटना आपल्या जीवनात घडत असते. आज आपण भाग 2 मध्ये आहोत आणि आज आपण आपला विषय जो आहे तो आहे बेसिकली की घर रिकामं राहतं कसं काय? हा आपण अभ्यास करणार आहोत. कारण हे फार महत्त्वाचं आहे. फारच अतिशय महत्त्वाचं आहे. घर रिकामं राहतं कसं काय? ओके. तर जेव्हा ख्रिस्तामध्ये आपण येतो ना, त्यावेळेस बघा आपल्या जीवनामध्ये अनेक लोकं असतात, अनेक गोष्टी असतात, अनेक अ, अ, म नाद असतात, अनेक आवडी-निवडी असतात. प्रॉब्लेम असा असतो की आपण ह्या मायन्यूट लेव्हलवर काम करत नाही, या बारीक गोष्टींवरती लक्ष देत नाही. पण आपण हे कारण पण देऊ शकत नाही की मला माहिती नव्हतं. का? कारण वचन सांगतं की जे लहान-लहान कोल्हे आहेत, त्यांनी द्राक्षमळा उद्ध्वस्त केलेला आहे. संत हो, आपल्याला आपल्या लहान-लहान कोल्ह्यांवरती लक्ष लावायचं आहे, जेणेकरून आपला द्राक्षमळा जो ख्रिस्तामध्ये आपण जो लावले गेलेला आहोत, जो अभिषेक आहे, जे वचनाचं सामर्थ्य आहे, जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, ते आपल्या जीवनातून उद्ध्वस्त होऊ नये. जे देवाची उपस्थिती आहे, ती उद्ध्वस्त होऊ नये. तर म्हणजे ख्रिस्तातला द्राक्षमळा, ज्यामध्ये आपण लावलेले आहोत. तर हे लहान-लहान कोल्हे जे असतात, लहान-लहान सवया, लहान-लहान आवडी-निवडी, लहान-लहान नातेसंबंध, ज्याला आपण सहज घेतो. पण संत हो, तुम्ही जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीला सहज घेऊ शकत नाही. कारण जर का आपण त्या गोष्टीला सहज घेऊ दिलं, तर कोणतंही मोठं झाड हे लहानसं बीज असतं आधी. हे कधी नका विसरू. कोणतंही मोठं झाड हे आधी आधी लहानसं बीज असतं आणि मगच ते मोठं झाड होतं, ज्यावेळेस त्या लहानशा बीजाला आपण खत-पाणी घालतो. तर संत हो, आपल्याला बघणं, कळणं गरजेचं आहे की कुठे मी चुकत आहे आज. तर वचन सांगतं मत्तेचा 6वा अध्याय आणि वचन 19 पासून पुढे मी वाचत आहे इंग्लिशमध्ये. ले नॉट अप फॉर yourselves treasures upon earth, where moth and rust doth corrupt, and where thieves break through and steal. But lay up for yourselves treasures in heaven, where neither moth nor rust doth corrupt, and where thieves do not break through or steal. For where your treasure is, there will your heart be also. संतो, हे सत्य आहे की ज्यावेळेस आपलं लक्ष, आपलं जे बहुमूल्य गोष्ट आहे, ती ज्यावेळेस त्या पृथ्वीवरती असते ना, त्यावेळेस आपण त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये जागा देऊया. कधी पण एक विसरू नका, देवाच्या व्यतिरिक्त आपल्या अंतःकरणात काहीही गोष्ट जर का राहिली, जर का ती देवाच्या इच्छेनुसार नाही, तर ते एक सैतानासाठी आकर्षणाचा पॉईंट आहे. हे कधीही विसरू नका. सैतान तुमच्यावरती घालणार, कारण तो फेरी मारून परत तुमच्याकडे येतच आहे. जो दुष्टात्मा तुमच्यामध्ये होता, तो निघालेला आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. पण जर का तुमचं अंतःकरण, जर का तुमचं जीवन, जर का रिकामे आहात, म्हणजेच जर का त्याच्यामध्ये देवाचं वचन आणि पवित्र आत्मा वस्ती करत नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही सैतानाचे टार्गेट आहात. तर आपण आपल्या जीवनामध्ये तेच साठवून ठेवतो जे आपल्यासाठी बहुमूल्य असतं. जर का आज आपल्यासाठी जगाच्या गोष्टी जर का बहुमूल्य आहे, जर का देहाच्या गोष्टी बहुमूल्य आहे, तर संत हो, आपण गेल्याच जमा आहे. सैतान आपल्याकडे येऊन परत आपल्यावरती घाला घालेल आणि आपली अवस्था पहिल्यापेक्षाही भयानक होईल. म्हणून संत हो, हे लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला काय बहुमूल्य आहे, काय मौल्यवान आहे. आपलं जे
खजिना आहे तो कोण आहे, काय आहे? तर संतो मी संडेला शिकवलेलं आहे की कसं आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून संतो तुम्ही ते कसं देऊ शकता हे मी शिकवलेलं आहे. म्हणजे कसं, तर तुम्हाला सतोदित त्या वचनावरती मनन करत राहायचं आहे. आपोआप तुमचं प्रेम त्या वचनावरती होणार, देवाच्या वचनावरती होणार, देवावर होणार आणि पवित्र आत्म्याबरोबर होणार, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीबरोबर होणार. म्हणून संतो तुमच्या खजिनाला देवाच्या गोष्टी बनवा, तुमच्या खजिनाला देवाचं वचन बनवा, तुमच्या खजिनाला देवाची उपस्थिती बनवा, तुमच्या खजिनाला देवाचा अभिषेक बनवा. आपोआप ते तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठत ठेवाल आणि तुम्ही रिकामे राहणार नाही. वचन सांगतं रेव्हलेशनमध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय वचन 15 पुढे, आय नो दाय वर्क्स दॅट दाव आर्ट नीदर कोल्ड नॉर हॉट, आय वुड दाव वर्ट कोल्ड और हॉट, म्हणजे आय वुड वॉन्ट दॅट यू शुड बी कोल्ड और हॉट. सो देन बिकॉज दाव आर्ट लूक वॉर्म नीदर कोल्ड नॉर हॉट, आय विल स्पू दी आउट ऑफ माय माउथ. संत हो, आपण कधीही कोमट राहता कामा नये. कोमट कोण राहतं माहिती आहे का? जो व्यक्ती मध्ये राहतो, देवाच्या पण मध्ये आणि जगाच्या पण मध्ये. म्हणजे एका बाजूला देव आणि एका बाजूला जग संगती घेऊन चालणाऱ्या व्यक्तीला कोमट संबोधलेलं जातं. म्हणजे तो ना धड देवात आहे ना धड जगात आहे, मध्येच. आज पुष्कळ विश्वासणाऱ्यांची ही अवस्था आहे. जसे इस्रायल राष्ट्राची होती, ते निघाले होते खरं मात्र कनान देशाकडे, पण त्यांचं अंतःकरण सारखं 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 मिसर देशाकडे असायचं, सारखं मिसर देशाकडे असायचं. जरी ते गुलाम होते तिथं, पण त्यांना तेच आवडायचं. संतो, आपली अवस्था आज अशी आहे का? ह्याचं उत्तर तुम्हाला आणि मला चांगलं ठाऊक आहे. आपण चाललोय मात्र स्वर्गाकडे, पण ओढ मात्र सदम आणि गोमोराकडे आहे, या जगाकडे आहे. आणि सारखं मागे वळून मागे वळून मागे वळून मागे वळून मागे वळून 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 पाहायचं सारखं. आणि म्हणून आपण पुष्कळ ख्रिस्ती आज मिठाचे खांब झालेले आहेत. प्रभू येशू म्हणतो तुम्ही जगाचे मीठ आहात. मीठ कधी पण फ्री फ्लोईंग असलं पाहिजे, असं पळत असलं पाहिजे मीठ. आणि जेव्हा मीठ जगाच्या हवेच्या संपर्कात येतं त्यावेळेस ते दगड बनतं. म्हणून सांगतो ही ट्रॅजेडी आहे आज पुष्कळ ख्रिस्तामध्ये असलेल्या पुष्कळ जणांची ही ट्रॅजेडी, ही दुःखद घटना आहे. आपण आहोत खरं ख्रिस्तामध्ये नावाला, पण आपली ओढ जगाकडे आहे. म्हणून आपण मिठाचे खांब झालेले आहोत. आणि मिठाचं खांब जेव्हा होतं ना, तेव्हा ते मिठाचा काही उपयोग नाही हो संतो, काही उपयोग नाही. फक्त पायाखाली दगड म्हणून चिरडण्यासारखं आहे, बस, दॅट्स इट. कारण त्याचं मिठत्व गेलेलं आहे, ख्रिस्ताचा रुचकरपणा गेलेला आहे. ज्याच्याने जीवनाला अर्थ येतो, ज्याच्याने जीवन होतं, ते सगळं संपलेलं आहे हो. नुसतं नावाला आपण ख्रिस्तामध्ये आहोत, आपण दगड झालेलो आहोत, खांब झाले लोटाच्या बायकोसारखं. कारण मागे वळून बघतो, आपण सारखं मागे वळून बघतो. संतो, आपल्याला याच्यापासून दूर व्हायचं आहे, आपल्या स्वतःला परत एकदा मिटवायचं आहे, परत एकदा ख्रिस्तामध्ये नीट स्वतःला रुजवून द्यायचं आहे. आणि कसं होणार आहे? वचन सांगतं मत्ते 10 वचन 37 पुढे वाचतो मी, ही दॅट लवेथ फादर ऑर मदर मोर दॅन मी इज नॉट वर्दी ऑफ मी, ही दॅट लवेथ सन ऑर डॉटर मोर दॅन मी इज नॉट वर्दी ऑफ मी, ही दॅट टेकeth नॉट इज क्रॉस अँड फॉलोeth आफ्टर मी इज नॉट वर्दी ऑफ मी. संतो हो, आपल्याला सगळ्यापेक्षा जास्ती ख्रिस्तावर, प्रभू येशूवरती प्रेम करायचं. नुसतं बोलायचं नाही, नुसतं बोलू नका, तर ॲक्शनमध्ये, कृतीमध्ये आणा. आज आपण स्वतःचं अवलोकन करून बघूया, मी आज कोणावर जास्ती प्रेम करतोय? जगावर, माझ्या आईवडिलांवर, मित्रमैत्रिणींवर, बायको लेकरावर, कोणावर? सगळ्यात जास्ती प्रेम माझं कोणावर आहे? मित्रमैत्रिणीवरती, जगाच्या गोष्टींवरती? काय मग सगळ्यात जास्ती प्रेम कशावर आहे माझं आज? तुमच्या शरीरात जो आज आजार आहे, कदाचित ह्यामुळे तर नाही आहे ना? संतो हो, स्वतःला तपासा, स्वतःचा न्याय करा, स्वतःच बसा आणि स्वतःचा न्याय करा, चेक करा स्वतःला, जेणेकरून तुमचा न्याय होणार नाही. दिस इज प्रॉफिट अँड पास्टर एल्विन रामटेके. गॉड ब्लेस यू. हा मेसेज अनेक ख्रिस्ती लोकांना प्लीज सेंड करा, जेणेकरून त्यांचा उद्धार होईल आणि जेणेकरून ते ख्रिस्तामध्ये बलिष्ठ होतील आणि ते उंच भरारी पावतील गरुडांसारखी, आणि ते मिठाचे घाम नसून तर मीठ होतील आणि त्यांचे जीवन त्यांना भरपूर आणि विपुल जीवन प्रभू येशूद्वारे मिळेल. आमेन. ज्यामुळे ते ख्रिस्तात आलेले त्यांचं स्वप्न खरं होईल. आमेन. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. पुन्हा भेटूया उद्या सकाळी.